नवापुर में बिजली संकट पर बड़ी बैठक। महावितरण ने रविवार तक सुधार का दिया भरोसा। नंदुरबार जिले के नवापुर शहर में पिछले 1.5 महीने से लगातार हो रही बिजली कटौती से परेशान नागरिकों और व्यापारियों के लिए राहत की उम्मीद जगी है। इसी गंभीर समस्या के समाधान को लेकर आज नवापुर बिजली वितरण कार्यालय में महावितरण के वरिष्ठ अधिकारियों के साथ एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता नंदुरबार जिले के महावितरण के कार्यकारी अभियंता गायधनी ने की। इस दौरान शहर के विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और स्थानीय पत्रकार बड़ी संख्या में मौजूद रहे। बैठक में उपस्थित लोगों ने बार बार हो रही बिजली कटौती और अव्यवस्थित विद्युत व्यवस्था पर कड़ा विरोध जताते हुए महावितरण के अधिकारियों से जवाब मांगा। लोगों की शिकायतों को गंभीरता से लेते हुए कार्यकारी अभियंता गायधनी ने लिखित आश्वासन दिया कि रविवार तक शहर की बिजली आपूर्ति से जुड़ी तकनीकी समस्याओं और अन्य प्रमुख खामियों को प्राथमिकता के आधार पर दूर कर दिया जाएगा। इस बैठक में नवापुर तालुका के कार्यकारी अभियंता और शहर के कार्यकारी अभियंता भी उपस्थित रहे। अब महावितरण के इस आश्वासन के बाद पूरे नवापुर की नज़र रविवार तक होने वाले सुधार कार्यों पर टिकी हुई है। लोगों को उम्मीद है कि लंबे समय से चली आ रही बिजली की समस्या का जल्द समाधान होगा। फिलहाल देखने वाली बात होगी कि महावितरण अपने वादे को तय समय में कितना पूरा कर पाता है। कंप्लेंट केली का एक 2-2 3 तासांनी येतात करायला। ये हा जो प्रॉब्लेम आहे ना या दिवशी झाला सर। राजपूत साहेब होते ना, एक नंबर काम होतं त्यांचं। मी तुम्हाला सांगतो बिलकुल म्हणजे ट्री कटिंग पासून तर लाईट जाण्यापर्यंत त्यांची कधी कंप्लेंट नाही होते। आपण आता जे ना त्यांच्याकडे काम करून काय काम ये उसको बुलाया। पूरी भाषा देखो एक बात रहती है सर, ये यहाँ से 1.5 किलोमीटर नवापुर है। ज्येष्ठ नागरिक है कोई, इसको तकरार करने की देते क्या वो भागता है क्या? ये फोन नहीं उठाते। फोनच उचलत नाही साहेब। हे आताचा विषय नाही, हा पूर्वीपासूनचा विषय। हा फोन उचलतच नाही, जो बी असेल तो। म्हणजे आम्हाला मूर्ख समजतात ते लोक। गावात आम्हाला काय हाऊस आहे का इथे फोन करायची? काय प्रॉब्लेम असेल तरच फोन करणार आहे ना। कालचा विषय साहेब उत्तर समाधानकारक उत्तर दिले ते उद्धटपणे। सर्वात महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही तक्रारवाल्याला पहिले तुम्ही कंप्लेंट प्रश्न पूछते। आता तुम्ही काय कर रहे? आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले एसआयआर बद्दल, बरोबर, भारतीय जनता पार्टी म्हणून। आणि आपल्या इथं पण आम्ही निवेदन द्यायला आज येणार होतो, पण संबंधित आमचे पदाधिकारी बाहेर गेले। पण साहेब मला हे कळत नाहीये, हा प्रॉब्लेम या अगोदर झाला नाही, ह्याच वर्षी आणि आताच का होतोय? आता झाडांचं पण आपण मागे एक झाडं तोडले, फवारा वांदी येते, पाऊस पडतोय, समजू शकतो, पण झाडं तोडली गेली, फांद्या तोडले गेले, तरी सुद्धा हा प्रॉब्लेम काय येतोय? आणि ते गावातले नागरिक इतके हैराण साहेब, इतके परेशान आहेत की काय सांगायचं आम्हाला। म्हणजे येतात आणि इथून फोन लावले तर उत्तर वेगळे मिळतात। त्याच्यावरती जो कोणी रिपेअर असेल ना, सकाळ दुपार संध्याकाळ राहतो कोणती पण, लोकांचे प्रत्येक फोन घ्यायचा। फोन नाही घेतला तर ते मी तुमच्यावरती ऑन पेपर लेखी जे काय असेल ना, त्यांच्याकडे नाव घेऊन तुमच्यावर मी डायरेक्ट कारवाई करेल। तुमचं पहिले ॲबसेंटचा मार्क देऊन नंतर तुमचं म्हणजे काय करायचं ते मी ऑफिशियली करेल। दुसरं गोष्ट, तुम्ही फोन घेतल्यानंतर लोकांचं जे काय कंप्लेंट आहे ना, चांगल्या शब्दात आणि व्यवस्थित बोलायचं, जे काय ना आदराने, कारण त्यांना ऑलरेडी प्रॉब्लेम येऊन ते आपल्याला फोन करतात। लिहून घ्यायचं कुठे काय प्रॉब्लेम आहे आणि आपला जो कोणी स्टाफ आहे त्याला तिथे अटेंड करायला सांगायचं। आणि तिसरी गोष्ट, समजा तुमच्या लेवलचं नसेल, मोठा प्रॉब्लेम असेल तर तुमच्या साहेबांना, यांना सांगा, शेख साहेबांना सांगा। त्यांचा फोन नाही लागला तर माझा नंबर घ्या, मलाही सांगा। मी 24 तास कोणाचे फोन उचलतो, कोणाचे असो, किती वाजता, आणि रिंग आल्यानंतर मी हार्डली आधा घंटा उचलतो। होता है, ट्रैप होता है, किधर क्या डीओ जाता है, वो होता है, लेकिन इसकी तकरार करने की किधर? कभी कभी एक ही जगह पे लाइट जाती है, दूसरी जगह पे सब जगह लाइट होती है। तो ये सब मसला लेके कोई तुम्हारे ऑफिस पे आने वाला नहीं है। लाईट व्यवस्थित राहत नाही। कालचा विषय असाच आहे। काल असं झालं, काही भागांमध्ये लाईट पूर्ण दिवस नव्हती, रात्री पूर्व सुद्धा पण नव्हती, आणि काही भागामध्ये रात्री लाईट सुरू, रात्री पण लाईट नाही। माझं ऐकून घ्या ना, रात्री काय झालं, एमआय आपलं रेस्ट हाऊस जवळ एका म्हणजे रेस्ट हाऊसच्या लोकांची ना लाईट बंद होती, रात्री पण आलीच नाही, पूर्ण गावात होती पण रात्री पण नव्हती। म्हणून मी फोन केला, इथं नाईक म्हणून होते, ते मला उतरतं जा म्हणे तुम्ही असतील म्हणे,
अरे असं कसं काय नाही म्हणजे व्यवस्थित बोला. त्यामुळे आम्हाला दिवसापासून हजारो फोन येतात म्हणे आम्हाला दिवसातून हजारो फोन येतात. अहो येतील ना, तुम्ही कर्मचारी आहेत, तुम्ही व्यवस्थित उत्तर द्या, समाधानकारक उत्तर द्या ना तुम्ही. GM न्यूज़ के लिए जनक दलाल, नवापुर, नंदुरबार.